जयकारों से ये गूंजे जग सारा। महावीर तेरे ही नाम से हम पहचाने जाते हैं। महावीर तेरे ही नाम से हम पहचाने जाते हैं। महावीर तेरे ही नाम से हम पहचाने जाते हैं। जो चलते हैं अहिंसा पथ पर जैन वही कहलाते हैं। महावीर तेरे ही नाम से हम पहचाने जाते हैं। वीर नाम प्यारा है ये वीर नाम प्यारा, तेरे जयकारों से ये गूंजे जग सारा। मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतमो गणी, मंगलम कुंद कुंदात्यो, जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम, प्रधानां सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं। उपस्थित भव्य जन हो, जय जिनेंद्र। तुमच्यासारखीच मी पण सामान्य आहे, काही चुकलं तर पहिल्यांदाच क्षमा। आज भगवान महावीरांचे जन्म कल्याण या पावन दिनी आपण मला येथे बोलावले। भगवान महावीरांसारख्या युगपुरुषांवर योग्यता नसतानाही चार शब्द सांगण्याची संधी दिली, हा आपला मोठेपणा। याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे। बहुरत्नः वसुंधरः, या पृथ्वीने वसुंधरेने धरतीने हजारो रत्नांना आपल्या भूगर्भामध्ये समाविष्ट केले आहे। या युगाच्या सुरुवातीला भगवान आदिनाथ यांच्या पावन चरण स्पर्शांनी ही भूमी पवित्र झाली। त्यानंतर 24 तीर्थंकरांच्या रामापासून मर्यादा पुरुषोत्तम महापुरुषांच्या पावन स्पर्शांनी ही भूमी पवित्र झाली आहे। भरत चक्रवर्ती पासून 12 चक्रवर्ती, 9 नारायण, 9 प्रतिनारायण, कामदेव, बलभद्र अशा महापुरुषांनी ही धरती सुशोभित झाली आहे। हे युग जे आपण पंचमकाल म्हणतो, भगवान महावीरांचे निर्वाण झाल्यानंतर या महापुरुषांनी आचार्यांनी ही धरती सुशोभित, पवित्र आणि पावन केली आहे। धरसेन, श्रीसेन आचार्यांपासून पुष्पवंत, बुधबली, अकलंक, उमास्वामी, कुंदकुंद, पूज्यपाद, वीरसेन, धरसेन, चंद्रगुप्त, गुणभद्र आदी आचार्यांनी भगवान महावीरांच्या परंपरेला अविरत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे। 20व्या-21व्या शतकातील प्रथम आचार्य शांतीसागर महाराज, आचार्य श्री आदिसागर महाराज, आचार्य श्री महावीर कीर्ती महाराज यांच्यासारख्या अनेक युग तपस्वी आचार्यांनी भगवान महावीरांच्या परंपरेला आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे।
जिसने बताया जगत को प्रत्येक कण स्वाधीन है, करता न धरता कोई अणु अणु स्वयं में लीन है। आत्म बने परमात्मा हो शांति सारे देश में, है देशना सर्वोदयी महावीर के संदेश में। भगवान महावीरांचे तत्वज्ञान आणि उपदेश आज 2600 वर्षानंतरही तितकाच ताजा तवाना आहे, त्या काळातही होता आणि अनंत काळापर्यंत राहील, हे त्रिकालबाधित सत्य आहे। भगवान महावीरांना होऊन 2600 वर्ष होऊन गेली। किती महावीर जयंत्या आल्या आणि गेल्या, किती साजऱ्या केल्या आणि विसरल्या, किती भाषणे ऐकली आणि सोडून दिली, ग्रंथ लिहिले, लेख लिहिले, अनेक मंदिरे बांधून वाजत गाजत त्यांची त्यात प्राणप्रतिष्ठा देखील केली, त्यांचे चरित्र पाठ केले, उपदेश पाठ केला, यात्रा केल्या, व्रतवैकल्य केली, अगदी सगळं केलं, परंतु एकच गोष्ट मात्र आपण केली नाही, ती म्हणजे त्यांचे आचरण, त्यांची शिकवण आपण आचरणातच आणले नाही। अगदी 10% सुद्धा नाही। अहो जमलंच नाही। का जमलं नाही? तर स्वार्थ, लोभ, मोह, माया, परामध्ये एकत्वाची ममत्वाची भावना, संयमाचे भय वगैरे सर्व कारणांमुळे आम्हाला महावीरांना आचरणात आणले जमलेच नाही। आम्ही महावीरांचे अनुयायी म्हणून गर्व करतो, त्यांचा अभिमान बाळगतो, परंतु वर्षानुवर्ष त्यांची वाणी ऐकून आमच्यात कितीसा फरक पडलाय। आध्यात्मिक, नैतिक, आत्मिक विकास कोठे दिसूनच येत नाही। दिसते ते फक्त आणि फक्त अधःपतनच। हे पाहून भगवान महावीरांना वाईट वाटत असेल की नाही? भगवान महावीरांच्या काळातील समाज आणि आजच्या काळातील समाज यात विलक्षण अंतर पडलं आहे। आचार, विचार, राहणीमान यात खूप बदल झाला आहे, पण मानवी मन ते येथून तेथून सगळ्यांचं सारखंच। त्या काळातील मानवी मन आणि आजच्या काळातील मानवी मन यात कुठे फरक दिसून येतो का? सुख सुविधा त्या काळातही होत्या, आजही आहे, परंतु त्या काळातील सुविधांपेक्षा आजच्या काळातील सुविधा कितीतरी पटीने वाढलेल्या आहेत। म्हणून आपण समाधानी आहोत असे म्हणू शकतो का? आपल्याला आजचं मिळणारं समाधान हे उद्याचं असमाधान आहे। बघा, आज आपण बंगला घेतला तर ते आजच्या पुरतं आपल्याला ते समाधान झालं, त्यात प्रवेश करता क्षणी आपल्याला पुढच्या गोष्टी आठवतात। मला घरात ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे। मग हे झालं उद्याचं असमाधान। ह्या गोष्टी पूर्ण होतात नाही होतात तर माझं बंगल्याचं दार पुढे अंगण रिकामं दिसतंय, मग त्या बंगल्याच्या समोर मला 4 चाकी गाडी हवी आहे। असं आजचं मिळणारं समाधान हे उद्याचं असमाधान आहे आणि या वरच्या समाधानाला आपण सुख आणि त्यातच आनंद मानून बसलेलो आहोत। आणि हे समाधान मिळण्यासाठी आपण नवनवीन निर्मितीच्या पाठीमागे हात धुवून लागलेलो आहोत। ज्या वीरश्रीनं धर्मराज द्यूत खेळायला उद्युक्त झाला, नित्यभरात आपलं राज्य
सरते शेवटी द्रौपदीपणाला लावली आणि वनवास माती मारून घेतला, त्याचप्रमाणे मानव जातीचाच नव्हे तर प्राणी मात्रांच्या सृष्टीच्या पर्यावरणाच्या संहाराला आपण स्वतः उद्युक्त होत चाललेलो आहोत. या पर्यावरणावर मात करण्याचा एकमेव उपाय भगवान महावीरांनी 2600 वर्षापूर्वी सांगितला आहे. पण त्याची किंमत नाही आपल्याला, कारण तो फुकट मिळतोय ना, आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. भगवान महावीरांचा विचार जितका मूलगामी तितकाच तो साधा आणि सरळ आहे. परंतु भौतिक सुविधांच्या आणि पोकळ प्रतिष्ठितेच्या मागे लागलेल्या आत्मकेंद्री आणि स्वार्थी लोकांना तो अवघड वाटतो. सर्व जीवांना समान माना, कोणालाही दुखवू नका, संयम धारण करा. यात आव्हान आहे, तळमळ आहे, त्यात अवघडते काय? भगवान महावीरांना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. किंचित अंतर्मुख होऊन अंतरात्म्यातल्या आत्म्याच्या आरशात डोकवलं पाहिजे. आज आपण प्रगतिशील होत चाललो आहोत असं ठामपणे सांगत आहोत, पण ही प्रगती शांतीची आहे की अस्वस्थतेची? जग बदलत चाललंय, ते विज्ञानाच्या कम्प्युटरच्या दिशेने की विनाशाच्या दिशेने, याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे. आज हे संपूर्ण जग विनाशाच्या काठावर उभे आहे. पर्यावरणाचा नाश, नैसर्गिक संकटे, अन्न वस्त्रांचा धोका, राष्ट्रातील तीव्र वाद, दहशतवाद, यापासून आता कोणीही सुरक्षित नाही. केव्हाही या महाअरिष्टांचा स्फोट होऊ शकतो. आपलं मानवी संस्कृती, प्राणी जीवन यांचा नाश अटळ आहे. म्हणतात ना, अति तेथे माती. महावीर या महाविनाश हे दोनच पर्याय आज आपल्या पुढे शिल्लक राहिलेले आहेत. या विनाशापासून हे सुंदर जग जर आपल्याला वाचवायचे असेल तर भगवान महावीरांनी सांगितलेल्या मार्गानेच गेले पाहिजे. थोडा शांत मनाने जर विचार केला तर त्या काळी भगवान महावीरांनी सांगितलेले सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही तत्वे आज किती उपयुक्त आहे आणि ते त्रिकालबाधित देखील सत्य आहे. अहिंसा हा जैन धर्माचा आधारस्तंभ आहे. अहिंसा ही जैन धर्माने जगाला दिलेली एक अनमोल संधी आहे. अहिंसा अत्यंत सूक्ष्म असून मानव जातीचाच नव्हे तर प्राणी मात्रांपासून एकेंद्रिय जीवांचे रक्षण कसे करावे अशी अहिंसा आहे. पर्यावरणाचा, निसर्गाचा नाश होऊ नये म्हणून आपण एकेंद्रिय जीवांचे संरक्षण केले पाहिजे. ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी एक गाथा एकेंद्रिय जीवांचे रक्षण कसे करावे यावर लिहिलेली आहे. यावरून ज्ञानेश्वरांचा जैन धर्मावरील प्रभाव दिसून येतो. भगवान महावीरांची अहिंसा शूरांची, वीरांची असून भ्याडाची नव्हे. अनुव्रत, महाव्रत असे त्यांचे अनुक्रमे भेद आहेत. देशावर संकट, राष्ट्रावर संकट, धर्मावर संकट,
प्राणावर संकट अशी निरनिराळी संकटे आज आपल्या समोर उभी आहेत. सत्य हे शेवटी सत्यच असते आणि ते त्रिकालबाधित सत्य असते. महात्मा गांधीजींनी सत्याच्या अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रहाचा लढा देऊन शांतीच्या मार्गाने स्वतंत्र मिळवून दिले. समाजवाद साम्यवादापेक्षाही अपरिग्रह ही भगवान महावीरांचे तत्वज्ञान आणि शिकवण आज या जगाला अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याचे जर आपण आचरण केले तर हे संपूर्ण जग समाजवादातून आणि जातीय वर्ण भेदातून मुक्त होईल. धर्म, भाषा इत्यादींच्या नावाखाली अनेक स्वार्थ लोकांनी अनेक संघटना स्थापन केल्या. उल्फा तालेबानी अतिरेकी लहान मुलांना, माणसांना पळवून नेऊन धर्माच्या नावाखाली त्यांच्या मनावर आत्मघाती हल्ले कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते. मग अशा संघटनांनी कोणत्या धर्माची स्थापना केली, मानवतेचे किती हित केले. मग अहिंसावादी तत्वाचा प्रचार करण्यासाठी अशी माणसे तयार करता येऊ शकणार नाहीत का? शाकाहार, वृक्षतोड थांबवणे, जंगल वाचवणे, वृक्षारोपण करणे, पाण्याचा कमीत कमी वापर करणे, वाढत्या आत्महत्या, लव जिहाद, चैनबाजी आणि वाढती व्यसनाधीनता यावर आळा घालण्यासाठी आज लोक जागरणाची अत्यंत आवश्यकता आहे. आज या संकुचिततेने बरबटलेल्या हिंसाचार मुक्त जगाला, मानवतेच्या विध्वंसतेने बरबटलेल्या जगाला वाचवू शकते ते फक्त आणि फक्त भगवान महावीरांचे तत्वज्ञान. भगवान महावीरांचा उपदेश कोणत्या एका धर्मामध्ये, पंथामध्ये, संप्रदायामध्ये बद्ध नव्हता. तो सर्व प्राणी मात्रांसाठी होता. त्याची एकच जात होती, ती म्हणजे मानवता. म्हणूनच महावीर साऱ्या विश्वाचे आहे. त्यांनी श्रेष्ठ कनिष्ठता, उच्च नीचता, भेद मिटवण्याचा कसोटीने प्रयत्न केला आणि आम्ही मात्र त्यांना विशिष्ट धर्माच्या मंदिराच्या गाभाऱ्यात कोंडून टाकले. आचार्य परमपूज्य तरुण सागर महाराज म्हणतात, मंदिरात कोंडून ठेवलेल्या महावीरांना मला मुक्त करायचं आहे. म्हणूनच आजकाल मी मंदिरात प्रवचन देणं बंद केलंय. शहरातल्या गजबजलेल्या चौकात मी प्रवचन देतो, कारण महावीरांना मला उघड्यावर आणायचंय सर्वांसाठी. जाती, पंथ, संप्रदाय यांच्या मुक्त भिंतीतून साऱ्या विश्वाचा महावीर आहे. त्यांचे अनमोल संदेश, त्यांचे चरित्र, त्यांचे आदर्श जीवन साऱ्या जगाला समजलेच पाहिजे. जे जगाचे आहे, जगासाठी आहे, ते जगासमोर आणलेच पाहिजे. महावीरच काय, पण साऱ्याच देवांना, बुद्ध, पैगंबर, कृष्ण, विष्णू, साऱ्याच देवांना मंदिरात कोंडून टाकले. म्हणूनच आज वाढती जातीय विषमता, आर्थिक विषमता, प्रांतवार तुकडे, भाषावार तुकडे
यांचे घाणेरडे राजकारण पाहून शर्मेने मान खाली घालावीशी वाटते. शिक्षण संस्था, न्याय संस्था, धार्मिक संस्था यात पवित्र क्षेत्रात देखील आज राजरोसपणे भ्रष्टाचार, स्वैराचार दिसून येतो. पैशासाठी सगळेच विकले जातात. या संदर्भात परमपूज्य तरुण सागर महाराजांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. मंदिरातून फिरत फिरत एकदा महावीर स्वामी बाजारात आले. बाजारात हजारोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी होते. त्यांना पाहून ते घाबरले. ते म्हणाले, भगवान, आपण इथे का आला? मग भराभरा आपल्या जमा खर्चाच्या वया इकडे तिकडे गादीखाली लपवल्या, कारण काळा बाजार लक्षात येऊ नये म्हणून. मग सगळ्या शेठ लोकांनी महावीरांना घेराव घातला. म्हणाले, भगवान, क्षमा करा, आम्ही आलोच असतो की मंदिरात, आपण परत मंदिरात जा. महावीर म्हणाले, आज सकाळपासून एकही भक्त मंदिरात आला नाही. म्हटलं आपणच बाजारात जाऊ, भक्तांना दर्शन देऊ आणि बाजारही पाहू. शेठ लोक म्हणाले, क्षमा करा भगवान, आज बाजारचा दिवस असल्यामुळे आम्हाला मंदिरात येणं जमलंच नाही. रात्री मात्र नक्की येऊ, पण आत्ता मात्र तुम्ही मंदिरात परत जा. महावीर म्हणाले, मी मंदिरात परत नाही जाणार. महावीर जर येथेच थांबले तर आपला काळा बाजार कसा चालवायचा? त्यांच्या समोर तर आपण काहीच करू शकणार नाही. मग सगळ्यांनी मिळून ठरवलं, जितक्या शक्य होईल तितक्या लवकर महावीरांना मंदिरात पाठवून द्यायचे. मग सगळ्यांनी मिळून एक नारळ आणला आणि महावीरांच्या चरणाशी चढवला. म्हणाले, भगवान, आपण बाजारात येणं हे आपल्याला शोभून दिसत नाही. आपण परत मंदिरात जा. पण महावीर काही केल्या ऐकेना. शेवटी सगळ्या शेठ लोकांनी धरलं आणि मंदिरात नेऊन बसवलं. मंदिराला कुलूप घातलं आणि चावी पुजाऱ्याकडे देत म्हणाले, पुन्हा अशी चूक करू नकोस. शेवटचा भक्त मंदिरातून बाहेर पडला की मंदिराला कुलूप घातलं गेलं पाहिजे. महावीरांना परत बाहेर येऊ देऊ नकोस, नाहीतर तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. जगात जेवढी काही महापुरुषांची मंदिरे आहेत त्या सर्वांना भक्कम अशी कुलपे आहेत. त्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप होता कामा नये. त्यांनी सांगितलेले उपदेश आणि आपलं वर्तन तसं नसतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण नसतं. मंदिरातलं वागणं आणि बाजारातलं वागणं यातील अंतर जेव्हा नाहीशे होईल तेव्हाच आपल्या आत्म्याची, राष्ट्राची, विश्वाची उन्नती होईल. व्यक्तिगत चारित्र्यावरच राष्ट्राचे चारित्र्य अवलंबून असते. भगवान महावीरांना सुखाने नांदून देण्यापुरतेच सीमित न ठेवता त्यांना आपल्या जीवनात देखील उतरवले पाहिजे. धर्म ही जगण्याची कला आहे. मग तुम्ही बाजारात असा, घरात असा, मंदिरात असा किंवा परदेशात असा,
धर्मानेच राहिलं पाहिजे, तरच आपण सुखी राहू. आपल्या प्रत्येक क्रियेला धर्माचं अधिष्ठान असणं आवश्यक आहे. नैतिकतेचे, संयमाचे बंधन असणे आवश्यक आहे, तरच आपले संरक्षण होईल. नाहीतर आपली पतंगासारखी आपली अवस्था होईल. सध्या ती तशीच आहे. हा पतंग चारही गतीत भरकटत आहे. पतंगावरून मला एका कवितेच्या ओळी आठवत आहेत. मी पतंग कर्मा हाती दोरा, मी पतंग कर्मा हाती दोरा, पंचतत्वांचा केला पतंग. आता ही पंचतत्वे म्हणजे काय? जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी या पंचतत्वांचा पतंग केला. आणि हे पतंग म्हणजे काय? तर हे आपलं शरीर आहे. त्यात भरला आत्माराम. त्यात काय भरलं? आत्मा भरला. आत्मा भरल्यानंतरच ह्या शरीराला किंमत आहे. जर त्यात आत्मा नसेल तर ह्या शरीराला किंमत आहे का? चार कषायांचा सुटला वारा. आता हे चार कषाय कुठले आहेत? क्रोध, मान, माया, लोभ. या चार कषायांमध्ये वारा सुटलाय. फिरे पतंग फरा फरा. आणि ह्या चार कषायात हा पतंग म्हणजेच आपलं हे शरीर भरकटत राहिलंय. काळ अनंत किती हा गेला, परी सुटला ना दोरा. भरकटता या संसारी, मन झाले कितीदा गटारा. आता आवरून घ्या हो दोरा, हरपटण्याचा करा हो अंत. पुरे हा आत्म्याचा वनवास, त्याला जाऊ द्या आपल्या घरा. आपल्या घरा म्हणजे कुठं? घरी नाही, ते मोक्षाला. भगवान महावीरांनी दोरा आवरून घेतला. चारही गती भरकटणं बंद केलं. आत्म्याचा वनवास थांबविला आणि ते आपल्या घरी म्हणजेच मोक्षाला गेले. आपल्यालाही जायचंय आपल्या घरी. भूक लागलीये ना, बोर झालंय, पण त्या घरी न जाता मोक्षाला जायचं. पण मनात तुम्ही विचार करणार की आता महावीर मोक्षाला गेले, मग आम्ही थोडी चढणार आहोत. महावीर कुठे, आम्ही कुठे? हे शक्य आहे का? पण का शक्य नाही? भगवान महावीर देखील तीर्थंकर होऊन मोक्षाला गेले. त्या अगोदरच्या प्रत्येक भवामध्ये एक सामान्य जीवच होता. त्याला धर्माचा काही ज्ञान नव्हता, बोध नव्हता. पण जीवनात एक परिवर्तन, एक सम्यक्त्व आले आणि जीवनाला वेगळीच कलाटणी देऊन जीवनाचे सार्थक परिवर्तन केले. भगवान महावीरांनी या संसारात जे जीव आहे ते अनादी काळापासून या संसारात भरकटत आहेत. प्रत्येक जीवाने अनंत वेळा जन्म घेतला आणि अनंत वेळा मरण पावले आहे. कोणास ठाऊक या जन्म मरणाच्या फेऱ्यात हा जीवात्मा किती वेळा भटकत राहिला आहे. भगवान महावीरांनी चारही गतीत भरकटणं बंद केलं. चारही गतीत अनंत दुःख सहन केले. त्यातूनच त्यांनी पुरुषार्थ करण्यास सुरुवात केली. मग पुनर्वा भिल्लच्या भवापासून
त्या जीवामध्ये भगवान बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता हा पुररवा भिल्लचा जीव म्हणजे मरीचीच्या जीवाने महावीरांपर्यंत म्हणजेच मोक्षापर्यंत मिळालेले व अगणित वर्षापर्यंत त्रसस्थ योनी तिर्यंच निगोदार मनुष्यगती मिळालेले भव हे केवळ आणि केवळ मिथ्यात्वामुळेच. म्हणूनच मिथ्यात्वाचे पाप मेरू समान आहे. त्याच्या पुढे दुसरे कुठलेही पाप राई समान आहे. म्हणून प्राण गेला तरी चालेल, परंतु मिथ्यात्वाचे सेवन करू नका. सापाच्या विषाने सिंह देखील मरण पावतो. कुमार्गाच्या मिथ्यात्वाच्या सेवनाने जीवाला भवाभवा दुःख भोगावे लागते. भगवान महावीरांच्या भवांचे अध्ययन एवढ्यासाठीच करायचे की सामान्य आत्मा पुरुषार्थ करून कसा परमात्मा बनू शकतो. आजच्या घडीला देखील आपण सामान्यच आहोत. आपल्यातल्या ईश्वरी अंशाला आपण जाणून घेऊन पुरुषार्थ करायला हवा. आपल्या प्रत्येक जीवामध्ये भगवान बनण्याची पुरेपूर क्षमता आहे. वर्तमान दशेला घाबरून न जाता भगवान महावीरांप्रमाणे आपण पुरुषार्थ करायला हवा. अनंत तीर्थंकर हुए जगते तारणहार, सिद्ध दशा को साध कर पहुंचे भवदधिकार. शासन वीर जिनेन्द्र का अक्षय पद दातार, सेवन कर समकीत लहो चाहे जो भवदधिपार. वर्धमान जिन शासन भगवान महावीर की. आवाज येत नाही, भूक लागली. 100% सगळ्यांना भूक लागली. परत एकदा, वर्धमान जिन शासन नायक भगवान महावीर की. धन्यवाद. आज आपण मला इथे बोलवले त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. माझ्या बोलण्यातून काही अपशब्द गेले असतील, काही चूक झाली असेल तर मी आपणा सर्वांची क्षमा मागते. जय जिनेंद्र. भगवान महावीरांचा संदेश खऱ्या अर्थाने जर समजला तर त्यातून आपण आता बरेचसे जण म्हणतात की पंचम काल आहे आणि या पंचम कालामध्ये मोक्ष नाही. पण ज्याला मोक्षाला जायचंय त्याला पंचम कालही काय करू शकत नाही, षष्टम काल काय करू शकत नाही. आपल्या भावना तेवढ्या महत्वाच्या. आपण ज्या दृष्टीने विचार करू, ज्या विचार सोडू तर आपण भविष्यातील तीर्थंकरामध्ये पण मोक्षात जाऊ शकतो किंवा विजय क्षेत्रामध्ये आता विराजमान सिमंदर भगवान किंवा 20 तीर्थंकर आहेत तिथेही मोक्षात जाऊ शकतो. पण बऱ्याचशा आपल्या समाजामध्ये अशी गैरसमज निर्माण झाला आहे की आता पंचम काल आहे, षष्टम काल आहे आणि आता मग आपण चांगलं पुण्य केलं तरी काय उपयोग होत नाही. हा भाव हे मोडणं गरजेचं आहे, समजून सांगणं फार मोठं गरजेचं आहे. आणि आदरणीय सांगितलं हे बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने निश्चित सोडलं तर खऱ्या अर्थाने पण पुण्याकडे जाऊ शकतो. आणि जशा पद्धतीने भगवान महावीरांचा जीव मोक्षाला गेला त्या अर्थाने आपण इथं मोक्षाला जाऊ शकतो. त्यानंतर मी आदरणीय विरोबा बहिणींना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि आभारानंतर सर्वांना एक जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय की ताईंना सांगू शकतो. भगवान महावीर ज्या दिवशी बाजारात आले त्यांनी सांगितलं तसा हा तुमच्या सदस्यांचा बाजार आहे पण सर्व समाजाने दुकान ठेवले तर आम्ही भगवान महावीरांना बाजाराच्या वेळेची अडवणार नाही या दृष्टीनं सदर्शन करायची वाटचाल आहे. त्यामध्येच आमच्या कुटुंबातून एक सांगू इच्छितो विषय नाही पण अजून दादा आमचे सांगतात की जाताना काय घेऊन जायचं नाही, हे केलं तिथं घ्यायचं सोडून इथं जायचंय. असे काय भगवंतांनी पुरुषांनी केलं नाही की मी 100 कोटी कमवले 50 कोटी कमवले जाताना न्यायचे. तर काय असेल तिथंच ठेवायचंय. त्या दृष्टीने समाजाचं धर्माचं काम करा आणि या दृष्टीने आमच्या भागातील सर्व समाज ह्या पद्धतीने काम करतो. त्यानंतर मी आदरणीय विरोबा म्हणतो की आभार प्रश्न.
आज भगवान महावीर जन्म कल्याण या कार्यक्रमासाठी वांचननगरवरून सौ सारिका भाभी व आमचे मित्र ॲडव्होकेट वैभवभाई हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सदाशिवनगर येथे उपस्थित राहिले. त्यांचे सदाशिवनगर, वृंदावडी, मेळघाट, बांबोर्डी, केयू या सकल जैन समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी या पंचकृषीतून सर्व मान्यवर संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच हा छोटासा कार्यक्रम येथेच संपला असं मी सर्वांच्या मतेने जाहीर करतो. यानंतर भगवान महावीर जन्म कल्याण या निमित्त थोडासा महाप्रसाद ठेवलेला आहे, तरी सर्व श्रावकांनी त्याचा धर्म लाभ घ्यावा ही मी सकल जैन समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो. जय जय.